Yes, so good evening everyone. Sit properly, straight. पाठीचा कणा स्ट्रेट ठेवायचा आहे आपल्याला. आपला स्पाइन कम्प्लिटली तुमचं जे स्पाइन आहे, पाठीचा कणा आहे तो एकदम असा काटकोनात पाहिजे आपल्याला, पृथ्वी बरोबर परपेंडिक्युलर. ओके, सो सिट स्ट्रेट एकदम. पाठीचा कणा ताठ आहे आणि हे तुमचे जे खांदे आहेत ते थोडेसे मागे गेलेले आहेत, सो ते पण स्ट्रेट आहे. ऑल द टाइम वी सिट लाईक दिस. मेडिटेशन करताना पण कधी कधी आपण असं होऊन बसतो, रेलून बसतो, असं करतो. सो जेव्हा आपण स्ट्रेट बसतो, पाठीचा कणा एकदम स्ट्रेट असतो, थोडेसे खांदे मागे गेलेले असतात, त्यावेळेला ऊर्जेचा प्रवाह जो आहे बॉडीमध्ये तो व्यवस्थित व्हायला लागतो. सो एकदम ताठ बसायचं आहे, डोळे बंद. फील करायचं आहे. पूर्ण बॉडी फील करायची आहे. एकदम स्ट्रेट ताठ फिलिंग आहे बॉडीमध्ये. कसे फिलिंग येतात? युनिव्हर्सल एनर्जी आणि अर्थ एनर्जी, आकाशातून येणारा शुभ्र प्रकाश आणि पृथ्वीकडून येणारा प्रकाश किंवा ऊर्जा, त्या दोघांना आपण कनेक्ट करत आहोत. इमॅजिन करा, पृथ्वीच्या सेंटर मधून एक ऊर्जेचा गोळा तुमच्या दिशेने येत आहे. हा ऊर्जेचा प्रवाह तुमच्या पायाला आधी सेंटरला टच करत आहे. फील करा वॉर्म सेन्सेशन. फील नाही झाले तरी इट्स ओके आहे. काहीतरी सेन्सेशन फील होतील, काहीही नाही झालं तरी ओके. सो हा ऊर्जेचा प्रवाह तुमच्या बॉडीतून वरती जात आहे, संपूर्ण बॉडीमध्ये स्ट्रेट पसरलेला आहे. स्ट्रेट लाईट वरपर्यंत चालली आहे. आकाशातून शुभ्र प्रकाश येत आहे. त्या प्रकाशाला या ऊर्जेने कनेक्ट केलेला आहे. संपूर्ण बॉडीमध्ये एका दिव्य ऊर्जेचा प्रवाह. प्रत्येक श्वासाबरोबर हा दिव्य ऊर्जेचा प्रवाह अजूनच तीव्रपणे तुम्हाला जाणवत आहे. दिस इज द ब्लेसिंग. This is the light, helping light, healing light, inspiring light, प्रेरणा देणारा प्रकाश, ऊर्जा देणारा प्रकाश, दिव्य ऊर्जेचा प्रवाह पाठीच्या कण्यामधून वरपर्यंत. Feel the light. Take a long breath. Open your eyes slowly. Yes.
स्लोली ओपन युअर आयज. डोळे उघडा हळुवारपणे. कसं वाटतंय? किती जणांना ही एनर्जी फील झाली आणि फ्रेश वाटतंय आता? राईट डाऊन EF. एनर्जेटिक अँड फ्रेश. एनर्जी फील झाली बॉडीमध्ये. तो ऊर्जेचा प्रवाह जाणवला. येस. सो ही जी ऊर्जा आहे ती सतत निरंतर वाहत आहे. आपण काय करतोय? त्या ऊर्जेला ट्यून करत नाहीये, कनेक्ट होत नाहीये त्या ऊर्जेला. आपण कनेक्ट कुठे होतोय? 4 दिवसापासून आपण याच्यावर डिस्कस करतोय की आपण बाहेरच्या लोकांशी कनेक्ट होतोय, बाहेरच्या प्रॉब्लेमशी कनेक्ट होतोय, काहीच नाहीये तर मोबाईलशी कनेक्ट होतोय, फूडशी कनेक्ट होतोय. सो आपलं सगळं लक्ष बाहेर आहे, इनसाइड नाहीये. जेव्हा स्वतःशी कनेक्ट करू, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट करू, त्यावेळेला आपल्या बॉडीमधले काही चॅनेल्स ओपन व्हायला सुरुवात होतात. आज आपण पाहणार आहोत चक्रा हिलिंग वरती. पण त्याच्या आधी आपण पाहू की डे 1 पासून आपण काय काय करत आहोत. डे 1 ला आपण एनर्जी शिफ्टिंगचा एक्सरसाइज केला. जर कोणी ते रेकॉर्डिंग ऐकलं नसेल तर युट्यूबला अवेलेबल आहे. गो टू द चॅनेल, सबस्क्राईब करा. त्याच्यावरती बरीचशी इन्फॉर्मेशन, पेरेंटिंगचे बरेचसे व्हिडिओज आहेत. चक्रा हिलिंगचे 1 1 मिनिटचे पण इन्फॉर्मेशन आहे. प्रत्येक चक्राची माहिती दिलेली आहे. सो ते रील्स तुम्ही बघू शकता. त्याच्यातून तुम्हाला थोडक्यात कळू शकतं की प्रत्येक चक्र कसं काम करतं, काय त्याचा यूज आहे. ठीक आहे. सो युट्यूबला जर आधीचे 3 सेशन्स झाले नसतील 3 डेज, तर जाऊन पहा, तिथे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. आज आपण 4th डे मध्ये आहोत. आज आपण चक्रा हिलिंग पाहतोय. फर्स्ट डेला आपण एनर्जी शिफ्टिंग एक्सरसाइज पाहिले. सेकंड डेला आपण इमोशनल फ्रीडम टेक्निक पाहिली. थर्ड डेला आपण होपनोपोनो हिलिंग पाहिलं आणि आज आपण चक्रा एनर्जी पाहतोय. तर अशाच पद्धतीने आपला वेल्थ एनर्जी ऍक्टिव्हेशन प्रोग्राम सुद्धा डिझाईन केलेला आहे 365 डेजचा, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या महिन्यामध्ये एनर्जी शिफ्टिंग करणार आहोत. कारण डायरेक्टली तुम्हाला हिलिंग, चक्राज ऍक्टिव्हेशन आणि ह्या गोष्टीला बसवलं तर यू विल नॉट बी रेडी फॉर दॅट. सो बॉडीची एक तयारी झाली पाहिजे, मनाची एक तयारी झाली पाहिजे ते रिसीव्ह करण्यासाठी. तो लाईट माझ्या बरोबर आता तुम्हाला 4 दिवसात तो कनेक्ट जाणवला. सो आज तुम्ही अजून जास्त छान पद्धतीने मेडिटेशन करू शकलात. किती जण अग्री आहेत की येस, आज आम्हाला अजून थोडस ग्रीप आली मेडिटेशन मध्ये, 2 मिनिट तरी आम्ही शांत बसू शकतो, आम्हाला एनर्जेटिक वाटलं, कालच्या पेक्षा अजून कनेक्ट झालं. हे का होतंय? कारण हळूहळू स्लोली आपण त्याच्यावरती काम करतोय. तर पहिल्या दिवशी एनर्जी शिफ्टिंग, सेकंड डेला आपण EFT पाहिलं. तसंच आपण पहिल्या महिन्यामध्ये एनर्जी शिफ्टिंग करणार आहोत. सेकंड मंथमध्ये इमोशनल फ्रीडम टेक्निक, सो दॅट जे काही तुमचे बिलीफ असतील ते रूट पासून काढून टाकण्याचं आपण काम करणार आहोत. देन होपनोपोनो हिलिंग. आणि होपनोपोनो का करायचं हे तुम्हाला काल माहितीच आहे, काल सांगितलंय. पण जेव्हा तुम्ही होपनोपोनो करता त्यावेळेला, एक्झाम्पल की एखादा बल्ब आहे, तो त्याला लाईट लावलाय तुम्ही, त्या इल्युमिनेट पण झालाय, प्रकाश पण पडलाय, पण त्या बल्बवरती धूळ बसली, तर तो प्रकाश पूर्ण पसरू शकेल का? काय करावं लागेल आपल्याला? तो स्वच्छ पुसावा लागेल ना. तो बल्ब आधी स्वच्छ पुसावा लागेल, त्याच्यावर जी काजळी जमलेली आहे, जी धूळ आहे ती पुसावी लागेल. होपनोपोनो हिलिंग मध्ये एक्झॅक्टली तेच होतं. दिवसभरामध्ये आपण इतका कचरा जमा करतो आणि आज ते तुमचं वय आहे, त्या वयापर्यंत इतका सगळा कचरा जमा केलेला आहे. तर ते होपनोपोनो EFT मध्ये आपण हील करून त्या गोष्टी बाजूला सारणार आहोत आणि आपण पूर्ण आपली तयारी करणार आहोत, सो दॅट तो प्रकाश, ती ऊर्जा, ते चॅनेल्स आपण आपल्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट करू शकू. आणि त्याच्यानंतर मग खूप ड्रास्टिक चेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अँड अगेन, इम्पॉर्टन्स कशाचा आहे? कन्सिस्टन्सीचा खूप इम्पॉर्टन्स आहे. खूप जण फक्त चक्रा हिलिंगचा कोर्स करतात पण त्यांच्यानंतर ते प्रॅक्टिस नाही करत. प्रॅक्टिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला काय माहित आहे हे काहीच मॅटर नाही करत आहे, तुम्ही ते इम्प्लिमेंट करताय का आणि ते रोज इम्प्लिमेंट करताय का ते इम्पॉर्टंट आहे. लोक खूप मोठे मोठे कोर्सेस करतात, 2 2 4 4 लाखाचे कोर्सेस करतात, स्पिरिच्युअल वर्कशॉप करतात, सगळं करतात. थोडे दिवस त्या टेम्पोमध्ये असतात आणि मग परत काही दिवसांनी कधी नेगेटिव्ह होऊन जातात, त्यांचं त्यांनाच नाही कळत. त्यांना असं वाटतं, अरे तो 30 डेजचा प्रोग्राम करत होतो तेव्हा छान वाटत होतं, आता काय झालं, मला माझी एनर्जी डाऊन झाली. मी मॅनिफेस्ट केलं होतं, मला जॉब मिळाला होता, मला गोल्ड मिळालं होतं, माझा रिलेशनशिप पार्टनर चांगला झाला मिळाला होता, मी छान माझ्या रिलेशनशिप मध्ये प्रेम अट्रॅक्ट केलं, हेल्थ अट्रॅक्ट केली, सगळं झालं, पण अचानक परत झिरोला आलो.
मग लोकांना असं वाटायला लागतं की अरे हे मॅनिफेस्टेशन वगैरे सगळं रॉंग आहे, असं काही होत नसतं, असं काही कोर्सेस नसतात, त्याच्यामुळे फक्त थोडा वेळ आपल्याला जसं वाटतं आणि परत आपली एनर्जी डाऊन होते. बट प्रॉब्लेम त्या कोर्सेस मध्ये नाही आहे. प्रॉब्लेम कशामध्ये आहे, तर प्रॉब्लेम कन्सिस्टन्सी मध्ये आहे. सो जेवढं तुम्ही रिपीट कराल ना, एक्झाम्पल देते तुम्हाला. तुम्ही आई शिकलेला आहात, सगळेजण शिकलात पहिलीमध्ये. टू ज्ञ सगळ्यांना येतं. आता तुम्हाला जर म्हणायला लावलं तर किती जण अ पासून ज्ञ पर्यंत व्यवस्थित म्हणू शकतील? टेल मी. इज देर एनी वन? ट्राय करायचं इथे की सगळे मराठी लोक आहेत इथे, त्यांना मराठी अस्खलित बोलता येतं, सगळं माहितीये. अ टू ज्ञ न चुकता म्हणायचं आहे. येतं म्हणता? नाही येत. का नाही येत आहे? मग तुम्ही शिकला नाहीत का ते? मग बाराखडीत प्रॉब्लेम आहे का तुमच्या? प्रॉब्लेम कशामध्ये आहे? तर त्याचं रिपिटेशन नाही झालेलं, कन्सिस्टंटली त्याच्यावर फोकस नाही झालेला, त्याच्यामुळे ती गोष्ट आपण विसरून गेलेलो आहे. असे कितीतरी लॉज, असं कितीतरी सायन्स, असं कितीतरी हिस्ट्री आपण वाचलंय, आपण विसरून गेलेलो आहोत. सो इम्पॉर्टंट थिंग इज, जी आपल्याला गोष्ट हवी आहे, तुम्ही एखादा कोर्स केलाय किंवा आता 4 दिवसामध्ये जे शिफ्टिंग, जे एक्सरसाइजेस, तुमची एनर्जी शिफ्ट झाली आणि तुम्हाला ती फिलिंग कॉन्स्टंट ठेवायची ना तुमच्या बॉडीमध्ये, देन यू नीड टू इन्व्हेस्ट युअर 20 मिनिट्स. किती जणांना असं वाटतं की येस, बरोबर आहे, मला हे 20 मिनिट्स इन्व्हेस्ट केलेच पाहिजेत. काही होऊ दे, जग इकडचं तिकडं होऊ दे, मला ते करण्याची गरज आहे, कारण इट इज नरिशिंग फॉर माय सोल. हे नाही केलं तर काहीच होणार नाहीये. मग तेच चक्रव्यूह आहे आपलं. चला, आज काही प्रॉब्लेम आला, तो सोडवला, पार्टी केली, परत दुसरा प्रॉब्लेम, परत सोडवला, परत पार्टी केली, अँड वी आर गोल 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 तिथेच फिरतोय. त्याच्यातून बाहेर यायचा लूप मधून कोणीच प्रयत्न करत नाही. आय रोट अ गुड वन ब्युटिफुल ब्लॉग टुडे. तो ब्लॉग तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला मी पोस्ट केलेला आहे, एकदा वाचा तुम्ही आणि खरंच मनन करा, खरंच चिंतन करा. आणि त्याच्यावरती तुमचे रिप्लायज द्या, तुमचं ओपिनियन काय आहे ते पण सांगा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर तेही तुम्ही विचारा. आय एम नॉट सेईंग की तुम्ही लक्झरियस लाईफस्टाईल जगू नका, त्याला प्रायोरिटी देऊ नका. जा, आय ऑल्सो गो ऑन व्हेकेशन, आय ऑल्सो गो फॉर 5 स्टार हॉटेल्स अँड ऑल. सगळ्या गोष्टी आपण करतो ह्या, पण प्रायोरिटी काय आहे माझी? जर मला ह्या दोन गोष्टीमध्ये चूज करायचं तर मी काय करेल? पार्टी ओव्हर लर्निंग चूज करेल का लर्निंग ओव्हर पार्टी चूज करेल? काय वाटतंय तुम्हाला, काय चूज करायला पाहिजे? आणि तुम्ही जे चूज करणार आहे ती तुमची मुलं चूज करणार आहे. सो इफ यू वॉन्ट टू शिफ्ट, ट्रान्सफर दिस एनर्जी, कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट. आणि आज हे कमिट करा की येस, आय एम ऍट द साइड ऑफ कन्सिस्टन्सी. राईट डाऊन सी इन टू चॅट बॉक्स जर तुम्हाला हे अग्री आहे आणि तुम्हाला वाटतं की मी इथून पुढे कन्सिस्टंट राहणार आहे, 20 मिनिटं मी काम करणार आहे आणि कोणीतरी करून घेत आहे. आय हॅव स्ट्रगल्ड मेनी इयर्स इन माय लाईफ, की मला जर कोणी असा कोच मिळाला असताना ज्याने माझ्याशी कनेक्ट होऊन 20 मिनिटं माझ्याकडून काम करून घेतलं असतं, तर खूप गोष्टी घडल्या असत्या आतापर्यंत. पण ती कन्सिस्टन्सी आणण्यासाठी मला स्वतःला खूप सेल्फ मोटिवेटेड व्हावं लागलं, मला स्वतःला खूप मनन करून डिसिप्लिन आणावं लागलं लाईफ मध्ये. सो तुम्हाला ते करायचं नाहीये. तुमच्या बरोबर इथे मी पूर्ण बसलेली आहे, माझी एनर्जी आहे आणि मी करून घ्यायला तयार आहे. सो फक्त तुम्ही तुमचा हात पुढे करायचा आहे, मी माझी 10 पावलं पुढे येऊन तुम्हाला ओढून घेणार आहे. फक्त ओनली तुमचा हात एक पुढे करा, मी माझ्याकडून पुढे 10 स्टेप घेणार आहे. So, are you ready for this transformation and today's exercise? Yes, write down R. Yes, I am ready for this transformation. सो आता आपण आज चक्रा बॅलन्सिंग वरती काम करू. तर खूप जणांना आता माहित नसेल चक्रा काय आहे, किंवा काही जणांनी ऐकलं असेल, काही जणांना थोडस माहिती असेल. तर जसं सांगितलं, युट्यूब वरती जाऊन तुम्ही पहा. तरी पण आत्ताच्या क्लासमध्ये तुम्हाला कळावं आणि एक्सरसाइज व्यवस्थित करता यावं यासाठी मी दाखवतेय. सो दिस इज अवर बॉडी. ठीक आहे. तर हा जो इथं स्पाइनच्या एंडला जो पॉइंट आहे, तो असतो आपल्या रूट चक्राचा पॉइंट. एकदम एंडचा खालचा पॉइंट स्पाइनचा. तुमच्या स्पाइन म्हणजे काय? तुमच्या पाठीचा कणा. त्याच्या सगळ्यात बेस पॉइंटला रूट चक्र आहे आणि त्याच्यातून जी रेडिएट लाईट होते ती रेड कलरची होते. जेव्हा आपण मेडिटेशन करणार आहोत तेव्हा आपल्याला हे व्हिज्युअलाइज करायचं, म्हणून मी तुम्हाला पिक्चर दाखवतेय. देन सेकंड चक्र जे आहे ते वरती आहे. हे कुठे आहे? नाभीच्या 4 बोट खाली आहे. तर याचा कलर जो आहे, याच्यातून रेडिएट होणाऱ्या लाईटचा कलर सॅक्रल चक्राचा ऑरेंज आहे. त्याच्यानंतर नाभीच्या 4 बोट वरती तुमचं सोलर प्लेक्सस चक्र आहे.
सोलर प्लेक्सस चक्राचा कलर जो आहे तो पिवळा कलर, येलो कलर आहे. देन तुमच्या चेस्टच्या मध्यभागी इथे हार्ट चक्र आहे आणि त्याचा कलर जो आहे तो ग्रीन कलर आहे. देन तुमचा इथे मध्ये थ्रोट, गळ्याच्या बरोबर इथे मध्ये हा जो चक्र आहे हा थ्रोट चक्र आहे आणि त्याचा कलर जो आहे तो लाईट ब्लू आहे. त्याच्यानंतर थर्ड आय चक्र तुमच्या दोन्ही डोळ्यांच्या भोवयाच्या थोडस वरती मध्ये, तर हा तुमचा काय आहे, इथे थर्ड आय चक्र आहे. आणि क्राऊन चक्र इज हिअर. थोडस चार बोट वरती आपण व्हिज्युअलाइज करताना करतो, याला क्राऊन चक्र किंवा सहस्त्रार चक्र असं म्हणतात. याचा कलर, याच्यातून रेडिएट होणारी जी लाईट आहे ती व्हायलेट आहे किंवा व्हाईट आहे. आणि हे जे वरती जे सहस्त्रार चक्र म्हणतो, म्हणजे इथे जे आपण लोटस इमॅजिन करतो आणि ह्याला सहस्त्र पाकळ्या आहेत असं व्हिज्युअलाइज करतो. पण आज आपण क्राऊन चक्रावरती काहीच करणार नाहीये. आज आपण हार्ट चक्रावरती काम करणार आहोत. तर मेनली हार्ट चक्र कशासाठी तुम्हाला युजफुल आहे किंवा त्याचं काम काय आहे, हार्ट चक्राचं काम काय आहे एक्झॅक्टली ते बघू आपण. तर हार्ट चक्र तुमच्या रिलेशन मध्ये हार्मनी आणण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यासाठी काम करतं, रिलेशन मध्ये प्रेम आणण्यासाठी काम करतं. तुमचे रिलेशन अजून चांगले होण्यासाठी आणि तुमच्या हार्ट हेल्थ पण ऑब्विसली फिजिकल लेवलला तुमची हार्ट हेल्थ, बीपीचा ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी हार्ट चक्रावरती काम करायला पाहिजे. किंवा रिलेशनशिप मध्ये उतार चढाव दिसत आहेत लोकांचे, अशी माझं खटके उडतात, लवकर पटत नाही, जुळत नाही, किंवा मी खूप करतो पण लोकांना कळत नाही, असं जर काही असेल तर हार्ट चक्राला बॅलन्स करण्याची गरज आहे, तिथे ब्लॉक्स आहेत. सो आज आपण हार्ट चक्रावरती करूया. ठीक आहे. सो कसं करायचं आहे, मगाशी जे 2 मिनिटाचं आपण एक्सरसाइज मेडिटेशन केलं तशाच पद्धतीने आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे की पृथ्वीमधून एक लाईट वरच्या दिशेने येते, ती आपल्या बॉडीमध्ये वरती वरती पसरवतीये, प्रत्येक चक्राला स्टिम्युलेशन देत, प्रत्येक चक्राला ओपन करत करत हार्ट चक्रापर्यंत जाते. हार्ट चक्रानंतर थ्रोट चक्र, प्रत्येक चक्र इमॅजिन करायचं आणि देन वी आर गोइंग टू फोकस ऑन हार्ट चक्र. हे लक्षात आलंय सगळ्यांना? हार्ट चक्र जास्तीत जास्त ऍक्टिव्हेट होत आहे असं आपण व्हिज्युअलाइज करणार आहोत. तर इज दिस क्लिअर? राईट डाऊन सी, चॅट बॉक्स मध्ये लिहा सी. येस, हे क्लिअर आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. ठीक आहे, क्लिअर आहे? ओके. सो क्लोज युअर आईज, स्पाइन इज स्ट्रेट, जसं सांगितलं तसं. खांदे थोडेसे माग, डोळे बंद. जर तुम्ही आसनावरती बसलेले असाल तर मांडी घालून बसलेले आहात व्यवस्थितपणे खाली जमिनीवरती. आणि जर का तुम्ही चेअरवरती असाल तर तुमचे पाय जमिनीला टेकलेले आहेत याची काळजी घ्या. सो तुम्हाला एक अर्थ बरोबर, पृथ्वी बरोबर कनेक्ट आहे. डोळे बंद, दीर्घ श्वास तुम्ही घेत आहात. टेक अ लॉंग ब्रेथ. हळुवारपणे सोडायचा आहे. बॉडीमध्ये, मनामध्ये जो काही स्ट्रेस आहे तो प्रत्येक श्वासाबरोबर रिलीज करायचा आहे. रिलीज ऑल द स्ट्रेस फ्रॉम युअर बॉडी. प्रत्येक श्वास सोडताना तुम्ही अजूनच शांत होत जात आहात. सगळा तणाव तुम्ही श्वास सोडताना श्वासाबरोबर सोडून देत आहात. तुमचा श्वास अजूनच शांत खोल होत जात आहे. दीर्घ श्वास. प्रत्येक उच्छ्वासासोबत तणाव बाहेर पडत आहे.
कल्पना करा, पृथ्वीच्या मध्यभागातून, सेंटर मधून ऊर्जेचा एक गोळा तुमच्या दिशेने येत आहे. खूप वेगाने ही ऊर्जा तुमच्या दिशेने येत आहे. हा जो ऊर्जेचा प्रवाह आहे तो तुमच्या पायाच्या तळव्यांमधून बॉडीमध्ये आतमध्ये येत आहे. तुमच्या पायाला, तळव्याला थोडेसे सेन्सेशन जाणवतात का? थोडीशी संवेदना, कदाचित थंड, गरम, कोणती संवेदना जाणवतीये? काही जाणवलं नाही तरी सुद्धा ठीक आहे. जाणवलं पाहिजे असा कोणताही अट्टाहास नाही. तुमच्या तळव्यातून हा ऊर्जेचा प्रवाह तुमच्या पायातून वरती, गुडघ्यातून वरती हळूहळू वरच्या दिशेने सरकत आहे. तुमच्या मांडीमधून वरती येऊन तुमच्या पाठीच्या कण्याच्या मागच्या बाजूलाच, जिथे रूट चक्राचं स्थान आहे, तुमचा जो बेस आहे, कण्याचा सगळ्यात शेवटचा बिंदू, तिथे जे रूट चक्र आहे त्या चक्राला ऍक्टिव्हेट करत, त्या चक्राला ऊर्जा देत, हा पृथ्वीतून येणारा ऊर्जेचा प्रवाह वरच्या दिशेने पुढे सरकत आहे. तुम्ही पाहत आहात तुमचं रूट चक्र लाल रंगाचा प्रकाश रेडिएट करत आहे, पसरवत आहे. ग्लोईंग, ब्राईट, रेडिएटिंग एनर्जी, लाईट तुमच्या आजूबाजूला पसरत चाललेली आहे. हा प्रकाश वरती येऊन तुमच्या सॅक्रल चक्राला ऊर्जा देत आहे, ऍक्टिव्हेट करत आहे. सॅक्रल चक्र जे नाभीच्या 4 बोट खाली आहे, ते ऍक्टिव्हेट होऊन नारंगी रंगाचा, ऑरेंज कलरचा लाईट पसरवत आहे. चक्र क्लॉकवाईज फिरत आहेत. सॅक्रल चक्र ब्राईट ऑरेंज लाईट स्प्रेड करत आहे and it is rotating clockwise. थोडस वरती सोलर प्लेक्सस चक्र नाभीच्या 4 बोट वरती, it is rotating in clockwise direction. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हा फिरत आहे. radiating bright yellow light, giving you more confidence. सोलर प्लेक्सस चक्र सन एनर्जी बरोबर कनेक्ट आहे. तो तुम्हाला आत्मविश्वास देत आहे. थोडस वरती, हार्टच्या सेंटर मध्ये हार्ट चक्र ग्रीन इन कलर, rotating in clockwise direction. Radiating bright green light. हिरव्या कलरचा प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरलेला आहे. तुमच्या गळ्यामध्ये, थ्रोट चक्र क्लॉकवाईज डिरेक्शनला रोटेट होत आहे. It is radiating blue light.
ब्राईट ब्लू लाईट. थोडस वरती, थर्ड आय चक्र, इंडिगो इन कलर, डार्क ब्लू इन कलर, rotating in clockwise direction, radiating bright blue light, dark blue light, increasing your intuition power. तुमच्या डोक्याच्या वरती सहस्त्रार चक्र, ज्याला सहस्त्र पाकळ्या आहेत, radiating white light. It is connected to universal energy. तुमचं लक्ष तुमच्या हार्ट चक्रावरती फोकस करायचं आहे. पहा तुमचा हार्ट चक्र क्लॉकवाईज रोटेट होत आहे, फिरत आहे. हिरव्या रंगाचा प्रकाश त्याच्यातून बाहेर पडत आहे. दिस लाईट इज लव्ह लाईट. प्रेमाचा प्रकाश आहे. कंपॅशनेट होण्यासाठीचा कंपॅशनचा प्रकाश आहे. काइंडनेसचा प्रकाश आहे. हा प्रकाश तुमच्या घरामध्ये पसरत चाललेला आहे. तुमच्या घरामध्ये तुमच्या प्रियजनांपर्यंत हा प्रकाश पसरलेला आहे. प्रत्येकाला हा प्रकाश प्रेमाचा संदेश देत आहे. तुमचं आणि त्यांचं बॉन्ड, रिलेशन अजून स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करत आहे. It is sending love light to your loved ones. तुमच्या संपूर्ण घरामध्ये ग्रीन लाईट, प्रेमाचे व्हायब्रेशन फील करा. As you see on your status, ग्रीन कलरचे हार्ट्स, बदाम तुम्ही पाहता. असे बदाम सगळीकडे स्प्रेड होत आहेत. संपूर्ण घरामध्ये प्रेमाची ऊर्जा, internally everyone is connected to each other. तुमच्या संपूर्ण घराला सुद्धा ही प्रेमाची ऊर्जा फील करायला मिळत आहे. तुमचं तुमच्या घराशी सुद्धा एक प्रेमाचं नातं तुम्हाला जाणवत आहे. तुम्ही तुमच्या घरातले सगळे लोक आणि तुमचं घर अखंड प्रेम अनुभवत आहात. चेहऱ्यावरती स्माइल, ते प्रेम फील करायचं आहे. हे प्रेम तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पाठवत आहात. फील करा जिथे जिथे तुमचे नातेवाईक आहेत, तुमच्या जवळचे, तुमचे रिलेटिव्स, क्लोज फॅमिली मेंबर्स, त्यांच्या घरामध्ये हा प्रकाश गेलेला आहे. तुमच्या घराचा आणि त्यांच्या घराचा एक स्ट्रॉंग कनेक्शन तुम्हाला जाणवत आहे. तिथे सुद्धा हे प्रेमाचे बदाम पसरलेले आहेत. प्रेमाचा संदेश तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहात.
फील करा तुमचं त्यांच्याशी नातं. फील करा तुमचा आणि त्यांचा बॉन्ड घट्ट होत आहे. तुमच्या प्रत्येक नातेवाईकाच्या घरामध्ये तुम्हाला हे ग्रीन हार्ट सेंड करायचे आहेत. हे हिरवे बदाम पाठवायचे आहेत. हिरवी ऊर्जा, हिरवी लाईट सगळीकडे हा हिरवागार प्रकाश पसरत चाललेला आहे. डोळ्यांना सुद्धा खूप शांत वाटणारा असा प्रकाश. जसा झाडांकडे पाहिल्यानंतर डोळ्यांना एक शांती मिळते, तशाच पद्धतीने हे प्रेम बहरत आहे. हे प्रेमाचं झाड मोठं होत आहे. तुमच्या प्रत्येक रिलेटिव्हच्या घरामध्ये तुम्हाला हे पाठवायचं आहे. त्यांच्या बरोबर एक बॉन्ड कनेक्शन फील करायचं आहे. फील करा तुम्ही त्यांना हग करताय, मिठी मारताय, प्रेम पाठवताय. तुमचे जे फ्रेंड्स आहेत, जवळचे मित्र, तुमचे नेबर्स, त्यांच्या बरोबर सुद्धा तुम्ही हे कनेक्ट फील करत आहात. त्यांच्या घरामध्ये ही ऊर्जा तुम्ही पाठवत आहात. एवढ्या सगळ्या लोकांच्या घरामध्ये हा हिरवा प्रकाश स्प्रेड करता करता तुम्ही पाहत आहात. तुम्ही स्वतः खूप मोठे झालेले आहात. ह्यूज स्वतःच असं मोठं रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे. सगळ्यांना प्रेमाची ब्लेसिंग तुम्ही पाठवत आहात. प्रेमाचा संदेश पाठवत आहात. तुम्ही स्वतःच प्रेममय झालेले आहात. निखळ प्रेम, निस्वार्थी प्रेम, आनंद देणारं प्रेम, अनकंडिशनल लव्ह. या प्रेमाच्या व्हायब्रेशन मध्ये जर तुम्हाला वाटलं एखादा असा व्यक्ती आठवत असेल ज्याच्याशी काहीतरी बिनसलं आहे, खूप दिवसापासून तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट करायचं आहे, चूक त्याची माझी काही असेल तरी तो बॉन्ड रिकनेक्ट करायचा आहे, त्याला पण हा प्रकाश पाठवा. त्याला पण प्रेमाचा संदेश पाठवा. त्याला क्षमा करा. त्याला सांगा जे काही झालं ते मी आज सोडून देत आहे, रिलीज करत आहे. आज मी प्रेममय बनलेला आहे. आय एम रेडिएटिंग लव. आय एम लव. अजून कोणी तुमच्या डोळ्यासमोर येत असेल तर त्यांना हे प्रेम पाठवा. कनेक्ट करा. फील करा. टेल yourself I am a pure love. With this, take a long breath. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळुवारपणे सोडायचा आहे. हाताची थोडीशी बोटं हलवायची आहेत. थोडीशी बोटांची हालचाल करून डोळे उघडायचे आहेत. थोडासा हाताचा मसाज करून
डोळ्याला तुम्ही ट्रान्सफर करू शकता ही लाईट. सो हाऊ डिड यू फील? राईट डाऊन इन चॅट बॉक्स. कसं वाटलं? आय नो तुम्हाला खूप शांत वाटतंय. खूप तुम्ही एकदम रिलॅक्स झालेले आहात, प्रेमाच्या त्या फिलिंग मध्ये आहात. तरी सुद्धा जस्ट शेअर करा चॅट बॉक्स मध्ये. कसं वाटलं? काय फील होत आहे? येस. छान वाटलं. कनेक्ट होता आलं. तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं. तुम्ही प्रेम संदेश पाठवू शकलात. कोणाला माफ करू शकलात. राईट डाऊन की येस, फॉरगिव्ह करू शकलो मी. किंवा परत कनेक्ट झालो, खूप दिवसापासून कोणाची आठवण येत होती. सो छान वाटलं, त्यांना भेटल्यासारखं वाटलं. येस. सी इज फॉर व्हॉट? कनेक्ट. अमेझिंग अँड कनेक्टेड. ओके, कनेक्ट. कनेक्ट. गुड गुड गुड. So, thank you so much everyone for joining here. It's a great energy. Thank you. तुम्ही सगळे इथे येता म्हणून मला पण ऊर्जा मिळते. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक चक्राला ऍक्टिव्हेट करत त्याच्यावरती काम करणार आहोत, वेगवेगळे एक्सरसाइज करणार आहोत आणि रोज वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी डिझाईन केलेल्या आहेत. कॅन यू जस्ट इमॅजिन 365 days तुमच्यासाठी कोणीतरी निरंतर ऑलरेडी काम करून ठेवलेलं आहे. ते तुम्हाला फक्त 20 मिनिट्सच्या इन्व्हेस्टमेंट करायची आहे टाइमची. अँड जस्ट थोडीशी मनी इन्व्हेस्टमेंट करायची आहे अँड यू आर गुड टू गो. लगेच तुम्ही स्टार्ट करू शकता. सो हा प्रोग्राम आपण मंडे पासून स्टार्ट करतोय. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी इमिडिएटली ऍडमिशन घ्या, कारण आपण मंडे पासून लगेच स्टार्ट करतोय. ज्यांना काही क्वेरीज असतील, क्वेश्चन असतील, जस्ट मला व्हॉट्सअपवरती डायरेक्ट मेसेज करा. सो आपण बोलू आणि मग तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू. येस. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. सी यू ऑल. गुड नाईट.